हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण 1 to 4 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन 5 to क्वेश्चन 8 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 5 काय दिलं आहे आपल्याला. इन ट्रँगल ABC, अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला ट्रँगल ABC ची फिगर दिलेली आहे. यामध्ये अँगल ABC किती आहे, 90 डिग्री. अँगल BAC इज इक्वल्स टू अँगल BCA इज इक्वल्स टू 45 डिग्री. अँगल BAC म्हणजे हा अँगल आपल्याला दिलेला आहे 45 डिग्री. त्याचबरोबर अँगल BCA हा सुद्धा अँगल किती आहे, 45 डिग्री. इफ AC इज इक्वल्स टू 9√2. आपल्याला AC ची लेंथ दिलेली आहे 9√2. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ AB. आणि या साईड AB ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता हा ट्रँगल 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रँगल आहे आणि आपल्याला 45 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थेरम माहिती आहे. जर राईट अँगल ट्रँगलमध्ये ॲक्यूट अँगल्स 45 डिग्री असतील तर त्याच्या परपेंडिक्युलर साईड्स काय असतात, 1/√2 टाइम्स द हायपोटेन्यूज. आता या ट्रँगलमध्ये परपेंडिक्युलर साईड्स कोणत्या आहेत, AB आणि BC या परपेंडिक्युलर साईड्स आहेत. या काय असणार आहेत, 1/√2 टाइम्स हायपोटेन्यूज. म्हणजेच AB इज इक्वल्स टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज, BC इज इक्वल्स टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. मग आपल्याला AB ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. मग आपण हा फॉर्म्युला यूज करू. AB इज इक्वल्स टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज आणि एक्झाम्पल सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन इन ट्रँगल ABC, अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणजेच हा राईट अँगल ट्रँगल आहे. अँगल BAC इज इक्वल्स टू अँगल BCA इज इक्वल्स टू 45 डिग्री. अँगल BAC इज इक्वल्स टू अँगल BCA इज इक्वल्स टू 45 डिग्री. AC ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. AC इज इक्वल्स टू 9√2. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे, AB ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. टू फाइंड AB आपल्याला फाइंड करायचं आहे. सोल्युशन लिहू आपण. ट्रँगल ABC इज अ 45 डिग्री 90 डिग्री ट्रँगल. देअरफॉर बाय 45 डिग्री 90 डिग्री ट्रँगल थेरम AB इज इक्वल्स टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज म्हणजे काय, राईट अँगलच्या समोरची बाजू, 90 डिग्री अँगलच्या समोरची बाजू म्हणजेच हायपोटेन्यूज. आता AB आपल्याला फाइंड करायचं आहे. AB इज इक्वल्स टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज किती दिलेलं आहे आपल्याला, 9√2. √2 कॅन्सल होईल. देअरफॉर AB इज इक्वल्स टू 9. आता युनिट आपल्याला दिलेले नाही, या ठिकाणी आपण काय लिहू, युनिट लिहू. म्हणजेच आपल्याला AB ची लेंथ किती मिळाली, 9 युनिट. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करू. क्वेश्चन 6 पहा काय दिला आहे आपल्याला. कॉर्ड AB अँड कॉर्ड CD ऑफ अ सर्कल विथ सेंटर O आर कॉन्ग्रुएंट. या ठिकाणी मी रफ फिगर काढलेली आहे. एक सर्कल आहे आणि सर्कलचं सेंटर O आहे. कॉर्ड AB अँड कॉर्ड CD काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. आता या ठिकाणी कॉर्ड AB आणि कॉर्ड CD या दोन कॉर्ड्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. इफ मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल्स टू 120 डिग्री. आपल्याला मेजर ऑफ आर्क AB दिलेला आहे 120 डिग्री. देन फाइंड मेजर ऑफ आर्क CD. आणि ही जी आर्क CD आहे, या आर्क CDचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे. आता जर सर्कलच्या 2 कॉर्ड्स एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्कसुद्धा काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच आर्क AB आणि आर्क CD सुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग आपल्याला आर्क ABचं मेजर दिलेलं आहे 120 डिग्री. म्हणजेच आर्क CDचं मेजरसुद्धा किती असणार आहे, 120 डिग्री. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. कॉर्ड AB कॉन्ग्रुएंट कॉर्ड CD आपल्याला दिलेलं आहे. दोन्ही कॉर्ड्स काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर आता दोन कॉर्ड्स कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्कसुद्धा काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. लिहून घेऊ आपण. देअरफॉर मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल्स टू मेजर ऑफ आर्क CD. रिझन काय येईल, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. रिझन घेऊ आपण. या दोन्ही आर्क्सचं मेजर काय असणार आहे, इक्वल असणार आहे.
रिजन कॉइल करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. मेजर ऑफ आर्क CD इज इक्वल्स टू 120 डिग्री. त्यामुळे मेजर ऑफ आर्क CD किती असेल 120 डिग्री. रिजन काय लिहू आपण, आपल्याला मेजर ऑफ आर्क AB दिलेला आहे. मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल्स टू 120 डिग्री. मेजर ऑफ आर्क AB 120 डिग्री दिलेला आहे, त्यामुळे मेजर ऑफ आर्क CD सुद्धा किती असणार आहे 120 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 7 पहा. फाइंड द y coordinate of the centroid of a triangle whose vertices are 4, -3, 7, 5 and -2, 1. आपल्याला एका ट्रँगलचे व्हर्टायसेस 3 व्हर्टायसेस दिलेले आहेत आणि आपल्याला सेंट्रॉइडचा y कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड करायचा आहे. या ठिकाणी मी रफ फिगर काढलेली आहे. आपल्याला ट्रँगलचे 3 व्हर्टायसेस दिलेले आहेत. आता आपल्याला पॉईंटची नावं दिलेले नाहीत. आपण हे पॉईंट A, B, C कन्सिडर करू. Aचे कोऑर्डिनेट्स 4, -3 आहेत. Bचे कोऑर्डिनेट्स 7, 5 आहेत. Cचे कोऑर्डिनेट -2, 1 आहेत. आणि आपल्याला हा जो सेंट्रॉइड आहे, या सेंट्रॉइडचा आपल्याला y कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. आता आपल्याला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला माहिती आहे. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय आहे आपला, ब्रॅकेटमध्ये x1 + x2 + x3/3, y1 + y2 + y3/3. आता x कोऑर्डिनेट काढण्यासाठी हा फॉर्म्युला आणि y कोऑर्डिनेट काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आपल्याला y कोऑर्डिनेट फाइंड करायचा आहे. मग y1 + y2 + y3/3 हा फॉर्म्युला यूज करून y कोऑर्डिनेट काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट A 4, -3 इज इक्वल्स टू x1, y1. पॉईंट A चे कोऑर्डिनेट आपण x1, y1 कन्सिडर करू. पॉईंट B चे कोऑर्डिनेट 7, 5 x2, y2 कन्सिडर करू. आणि पॉईंट C चे कोऑर्डिनेट्स काय आहेत -2, 1 x3, y3 कन्सिडर करू. Therefore, by centroid formula, y is equals to y1 + y2 + y3/3 is equals to, आता y1 किती आहे पहा -3 प्लस y2 किती आहे 5 प्लस y3 किती आहे 1/3. -3 + 5 किती येईल 2 + 1 3 3/3. 3 1 जार 3 3 1 जार 3 1/1 म्हणजेच किती येईल 1. म्हणजेच आपल्याला सेंट्रॉइडचा y कोऑर्डिनेट काय मिळाला 1. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर y कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड ऑफ अ ट्रायंगल इज 1. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 8 पहा. इफ sin θ इज इक्वल टू cos θ देन व्हॉट विल बी द मेजर ऑफ अन अँगल θ. काय दिलेलं आहे आपल्याला, sin θ इज इक्वल टू cos θ दिलेलं आहे आणि आपल्याला अँगल θची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. sin θ इज इक्वल टू cos θ हे आपल्याला दिलेलं आहे. रिजन काय गिवन. आता हेच आपण कसं लिहू शकतो, sin θ इज इक्वल टू 1 × cos θ. आता हा cos θ आपण या साईडला घेऊ. या बाजूला आल्यानंतर इथे मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. sin θ अपॉन cos θ इज इक्वल टू 1. आता sin θ अपॉन cos θ काय येईल tan θ. tan θ इज इक्वल टू 1. आता tan θची व्हॅल्यू 1 कधी असते, कोणत्या अँगलसाठी टॅनची व्हॅल्यू 1 असते, 45 डिग्री अँगलसाठी टॅनची व्हॅल्यू 1 असते. म्हणजेच tan θ इज इक्वल्स टू tan 45 डिग्री. म्हणजेच θची व्हॅल्यू किती येईल 45 डिग्री. देअरफॉर θ इज इक्वल्स टू 45 डिग्री. म्हणजेच θची व्हॅल्यू किती असणार आहे 45 डिग्री. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करू.